आपले जुने लोक जे होते हे आपल्यापेक्षा जास्ती निरोगी आणि तंदुरुस्त होते. त्याचं कारण हे आहे की ते वर्षभर साधा आहार घ्यायचे. फक्त सणावाराला किंवा कोणी पाहुणे आले तरच त्यांच्याकडे ठरलेलं गोडाधोडाचं भात किंवा गव्हाच्या चपात्या बनायच्या. इतर वेळेला ते नॉर्मल जेवण जेवायचे आणि त्यातल्या त्यात त्यांची शारीरिक हालचाली पण खूप मोठ्या प्रमाणात होतात. आपण जर त्यांना फॉलो केलं तर आपण आपल्या सणावारांचा आनंद घेऊ शकतो. कारण इतर वेळेला नॉर्मल आहार घेतो आणि जर सणावाराला जर आपल्याला माहिती असेल की बाबा आता आपल्याला तळलेले गोडाधोडाचं खायला मिळतं, तर आपल्या सणांची आपण आतुरतेने वाट बघतो. तर सणांचा जो गोडवा आहे तो पण जास्त प्रमाणात वाढतो. कारण झालं काय, सध्या आपण सणावाराला गोड-धोड किंवा तळलेले पदार्थ जरी खात नसलो, तरीही इतर वेळेला हे पदार्थ आपल्या आहारामध्ये जास्ती प्रमाणात येत असतात. ते टाळण्याकरिता जुन्या लोकांचे जे नियम आहेत ते जर आपण फॉलो केले तर नक्कीच आपण निरोगी राहू आणि सणावारांचा जो आनंद घ्यायचा आहे तो पूर्णपणे आनंद आपल्याला घेता येईल.